आता हा निर्णय सभागृहाने घेणं अपेक्षित होतं लवकरच. एक दोन वेळा आम्ही काही लोकांना समजून सांगायचाही प्रयत्न केला, परंतु प्रत्येकाचा विचार प्रणाली ही वेगवेगळी असते. आयुक्तांनी घेतलेला निर्णय ह्याचं खऱ्या अर्थाने मी तर स्वागत करतो, कारण लार्जर पब्लिक इंटरेस्टमध्ये कोणताही निर्णय घेतला, जनहितास्तव ज्याला आपण म्हणतो, तर नागरिकांच्या हितास्तव हा निर्णय आहे. आपण पाहत आहोत की बेकायदेशीर बांधकामं ही थांबली गेली पाहिजे, कुठेतरी ह्याला रोख लागला पाहिजे, ह्या मताचे आम्ही सर्वजण आहोत. आणि सभागृहामध्ये चर्चा सर्वजण ह्याची करतात, मात्र असा विषय आला की ते पुढे ढकलचाल करतात. आयुक्तांनी हा त्यांच्या अधिकारामधला म्हणजे BPMC ॲक्टद्वारे त्यांना जो अधिकार प्रदान आहे त्या अधिकाराद्वारे त्यांनी हा निर्णय घेतला. हा निर्णय उचित आहे, चांगला आहे, बरोबर आहे असं मी म्हणेन. असे अजून काही निर्णय आहेत की ज्याबाबत आयुक्तांनी विचार केला पाहिजे. डिस्क्रिशनरी पॉवर जशी या चांगल्या कामासाठी घेतलेली अशी अनेक दुसरी कामं पण आहेत, त्या कामामध्ये पण आयुक्तांनी असाच निर्णय घ्यावा. शिवाय ह्या परवानग्या ज्या आहेत, कारण सामान्य नागरिक हा बेकायदेशीर बांधकाम का करतो ह्यावरही आयुक्तांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे अर्धा गुंठा छोटी छोटी घरं ज्यांना गोरगरिबांना बांधायची आहेत त्यांच्या सुविधा, त्यांना ज्या परवानग्या आहेत त्या सहजरित्या त्यांना परवानग्या मिळाव्यात. त्याची जी प्रथा आहे ती सोपी करावी. सामान्य नागरिक एक साधा फॉर्म भरून त्याला सहज परवानगी मिळू शकते, किंवा आर्किटेक्टला तशा प्रकारचे अधिकार द्यावेत आणि अधिकृत घरं बांधली जावीत, हाच आमचा सर्वांचा विचार आहे. म्हणून आयुक्तांनी हा जो निर्णय घेतला तो योग्य आहे. सत्ताधारी जरी असलो, आता त्यापैकी मी पण एक आहे, परंतु आमच्यासारख्यांचा जेव्हा आम्ही हे सांगितल्यानंतर पण त्यामध्ये अनेक अशा म्हणजे त्रुटी पण आहेत, कायद्यामध्ये त्रुटी आहेत की ज्यामुळे लोकांना हे बांधकामं करावी लागली, त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. मी ह्याचा पण उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की ज्या जाचाकाठी आहेत की मोजणी व्हायला पाहिजे, विभागवार मोजणी होत नाही, किंवा लेआउट संपूर्ण मोजून घ्यावा लागतो, याने सजासजी मिळत नाही, ह्यामुळे लोकांना अशी घरं बांधावी लागलेली आहेत. त्यांच्या घरावर हातोडा पडतो की काय, आणि मग लोकांची नाराजगी, म्हणजे आता ज्या लोकांनी अशी घरं बांधली आहेत मग आपली मतं खराब होतात का, ह्या भीतीपोटी काही लोकांनी असे निर्णय घेतले नाही. मग आयुक्तांना घ्यायचा निर्णय तर आयुक्तांना घेऊ निर्णय, आमच्यावर तर ती खापर पडणार नाही या बोटी त्यांनी केलेलं आहे. कारण लोकप्रतिनिधी त्याची बँक म्हणजे हे मतदार आहेत आणि मतदार राजा हा नाखुश होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला नाही त्यांनी. पण काही निर्णय जे आहेत त्या लार्जर स्केलवर घ्यावं लागतात. म्हणजे काही मूठभर लोकांसाठी समाजाला वेठी धरू नये हे दादांचं जे ब्रीदवाक्य किंवा दादांचं धोरण आहे. जसा हा मोठा रोड करत असताना काही लोकांची घरं मोडली, हॉटेल मोडले, परंतु आज नागरिकांना त्याचा फायदा झाला. तर लार्जर इंटरेस्टमध्ये असे निर्णय घेणं गरजेचं आहे आणि तो निर्णय आयुक्तांनी घेतला. म्हणून मी सुद्धा आज एवढा धाडसीने का सांगतोय की हे चांगला निर्णय घेतला आहे. महापालिकेचे आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी 1 एप्रिल 2012 नंतरच्या बांधकामांना नागरी सुविधा देण्याचं बंद केलेले. प्रामुख्याने पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनाधिकृत बांधकामे जवळपास 1 लाखाच्या वरती आहेत. जी बांधकामे 1 एप्रिल 2000 पूर्वीची आहेत आणि 1 एप्रिल 2000 नंतरची बांधकामे ही जवळपास 20 ते 25 हजार मिळकती आहेत. या सर्व मिळकतीचा सर्वे करून ज्या ठिकाणी रहिवासी भाग आहे, ज्या ठिकाणी नागरिक राहतात, त्या नागरिकांना आज देखील महापालिकेच्या सर्व सुविधा मिळतात. परंतु 1 एप्रिल 2012 नंतर ज्यांनी बांधकामं केली असेल आणि जी बांधकामं करत असतील, नव्यानं होणारी बांधकामं, या बाबतीमध्ये नागरी सुविधा त्या नवीन होणाऱ्या बांधकामाला राज्य शासनाच्या आदेशानुसार दिल्या नाही तरी चालेल, त्याला आमचा विरोध नाही. परंतु जो रहिवासी भाग आहे, ज्या ठिकाणी नागरिक राहतात, त्या ठिकाणी असलेल्या नागरी सुविधा बंद करू नये ही प्रामुख्याने ही आमची मागणी आहे.
महापालिकेच्या सभागृहामध्ये गेले 6 महिन्यापासून विषय पेंडिंग होता. राज्य शासनाच्या आदेशानुसार विषय ठेवण्यात आला होता, परंतु सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही आणि म्हणून डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी राज्य शासनाच्या आदेशानुसार नागरी सुविधा बंद करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. प्रामुख्यानं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, पिंपरी चिंचवड महापालिका आणि MIDC असे 3 विभाग येतात आणि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत मिळकती आहे. त्या बाबतीमध्ये शासनानं तात्काळ निर्णय घ्यावा. शासन एकीकडे निर्णय घेत नाही आणि दुसरीकडं नागरिकांना वेठीस धरण्याचं काम करते. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. पाणी नको त्याला लवकर नाही निघतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 1 एप्रिल 2012 नंतर होत असलेल्या अनधिकृत बांधकामांना सोयीसुविधा जसे की पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती इत्यादी बंद करण्याबाबत महापालिका प्रशासनाने दिनांक 21 ऑगस्ट 2012 रोजी सर्वसाधारण सभेकडे प्रस्ताव पाठवलेला होता. विधी समितीमार्फत तो मंजूर होऊन 21 सप्टेंबर 2012ला सर्वसाधारण सभेसमोर सादर झाला होता. तथापि गेल्या 6 महिन्यामध्ये सातत्याने हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये असताना देखील त्याच्यावर कोणताही निर्णय झाला नाही आणि तो वारंवार तहकूब ठेवण्यात आला. अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी पुरवल्या जाणाऱ्या सोयीसुविधा बंद करणे ताबडतोब गरजेचे आहे. म्हणून मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमच्या प्रकरण 2 नियम 1 स नुसार आयुक्तांना जे अधिकार दिलेले आहेत, जसे की एखादा आयुक्तांनी सादर केलेला प्रस्ताव 90 दिवसाच्या आत जर सर्वसाधारण सभेने निर्णय घेतला नाही तर तो मंजूर झाला असे मानण्यात येईल. त्याप्रमाणे प्रशासनाने 4 एप्रिल 2013 रोजी आदेश निर्गमित केला आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत बांधकामे जी 1 एप्रिल 2012 नंतर झाली आहेत त्यांना सोयीसुविधा बंद करायचा निर्णय घेतला आहे. त्या नियमामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार हा प्रस्ताव आता आम्ही राज्य शासनाकडे पाठवलेला आहे. अनधिकृत बांधकामाच्या बाबत राज्य शासनाने मार्च 2012मध्ये कायद्यामध्ये जो बदल केलेला आहे त्यानुसार ती अनधिकृत बांधकामे जे व्यक्ती करत आहेत त्यांना ती निष्कासित करण्याबाबत नोटीस बजावायची आहे आणि त्यांनी ती निष्कासित नाही केली तर पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी ती निष्कासित करायची आहेत आणि यामध्ये पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी जर कसूर केली तर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित होऊ शकते. याप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सदर अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात येत आहेत. माझे नागरिकांना अशी विनंती राहील की ज्या बांधकामाचा आपण उपभोग घेणारा, जिथे आपण राहायला जाणार आहात त्या बांधकामाला संबंधित महापालिकेची परवानगी आहे की नाही हे कृपया आपण खात्री करावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बाबतीत महापालिका अस्तित्वात आल्यापासून ज्या बांधकामांना महापालिकेने परवानगी दिलेली आहे अशा सर्व बांधकामांची यादी महापालिकेने आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली आहे. यास्तव पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात जर कोणी रहिवासी घर घेऊ इच्छित असतील किंवा भाड्याने घेऊ इच्छित असतील त्यांना माझी विनंती राहील की आपण वेबसाईटवर आपलं घर जे आपण घेणार आहात त्याला मंजुरी आहे की नाही बांधकाम परवानगी हे कृपया पाहून घ्यावं.